नमस्कार, मी आयुष सत्यवान पाटील स्वागत करतो परत एकदा सगळ्यांचं आपल्या ब्लॉगिंग सिरीजमध्ये। आज नवीन दिवस, नवीन मॅच, नवीन टुर्नामेंट आणि आपण चाललोय चिरलेला। 20 जून 2026 आजची तारीख। चिरलेला टुर्नामेंट आहे, साईगावाचीच परत मॅच बघायला चाललोय आपण। ते दिवशी थोडासा बॅड लक होता, पण आज एक चांगला गुड लक, एक चांगले पॉझिटिव्ह वाइब्सने आपण तिथे चाललो आहोत। सध्या तरी आपण घनसोलीला आहोत आणि घनसोलीवरून मग आपण नेरूळला जाणार आहोत ट्रेननी। तिथून आपल्याला कुशल पिक करेल आणि मग नेरूळवरून चिरलेला आपण स्कूटीवर जाणार आहोत कुशलच्या। तर मग चला चालू करू आजचा व्लॉग। काय मजा होईल, कसं काय होईल ते आपण बघू येणाऱ्या व्लॉगमध्ये। सध्या बघू शकता स्टेशनला आहोत आपण। इथे 11:09ची काहीतरी ट्रेन आहे आणि आता 11 वाजलेत। येईल थोड्या वेळात ट्रेन। ती आली का मग आपण ट्रेनमध्ये बसून जाऊ नेरूळला। तर नेरूळला आल्यावर आपण कुशलला सांगितलं तर इथे ये, तो येईल पिक करील आणि मग आता भर उन्हात स्कूटीवर जाणार आहोत आपण चिरल्याला। भरून जरी असलं तरी पण आज जरा असं कमी वाटते ऊन। बघू स्कूटीवर कसं वाटतं, कारण ट्रेनमध्ये जरा थंड थंड हवा येत होती। इथं कसं येईल काय माहीत, काय सांगता येत नाही। बघू आता कुशल लवकर येऊ दे, उन्हात नाही थांबाशी वाटत बाबा। आता लेटेस्ट खबर आलं आहे आम्हाला, 12ला मॅच चालू होणार होती पण ते 11:30ला झालं आहे। अनिकेत संची बॅटिंग आहे, येऊ साला लेट आला। लेट आईलेच बाबा। मी बरोबर टाइम निघलो, मला लेट नाही आला। मी 2 मिनिटं लेट झालो, फक्त मला घरातून स्टेशनला यायला लेट तेवढं टाईम झालं तर ग्राउंड दोघांना पण माहीत नाही, गुगलवर लोकेशन टाकलं आहे मी। राधे ग्राउंड तो एकच ग्राउंड आहे ना बहुतेक त्यांचा। आता उरण पनवेल प्रीमियर लीग झाली तो तयारच असेल बहुतेक। सर बहुतेक तिथंच असेल मॅच। तिथं आम्ही चाललो होता, तिथं पोचलो होतं, दाखवतो तुम्हाला काय आहे काय नाही ते। बहुतेक त्याच्यानंतर दुसरी पण एंट्री आहे, हनुमान पाटा का कुठं तिथं पण जाऊ मग मोकाट आहो ना दोघं। चालती गेली तरी चालेल। चला दाखवतो तुम्हाला नंतर। चला मग आपण आता पोचलो चिरलेला। बॅटिंग झालं वाटतं, बॉलिंग झालं। हे बघ कोण दिसला। कधी कितीला मारल्या तुझी पंचायत काय बोलतं? घंटा आणि किती मारले असेल तेवढ्या? तुम्ही 45 मारल्यास? पहिला बॉल ओव्हर फुल टॉस हलक्या खेळण्याचा प्रयत्न 20 मध्ये फटका खेळला। फक्त सिंगल रन पाहायला मिळणार आहे। धावाला गेले तर 15 धावा पाहायला मिळतात। मगाशी देखील उल्लेख केला की या क्रीडांगणामध्ये उरण पनवेल प्रीमियर लीग ही स्पर्धा पार पडलेली आहे। त्या स्पर्धेमध्ये विन कितीला आहे पण? गोलंदाज 68 आणि तोच खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी जिंकता पाहिजे आज। दोन्ही संघाचे संघाला की ते उपस्थित होतात, त्यांचं देखील आपण भव्य स्वागत करूया। एका बाजूला खरोखर मारलेस का काय? हे बोलतोय मला पण याच्यान घ्या ब्लॉग मध्ये। हा आला हे भाई खरोखर मारलंस हो तुम्ही? मला अपेक्षा नव्हती तुझ्याकडून ते एवढा भारी खेळतास। स्वतःला होती का? चल तुला माझ्याकडून एक ज्यूस आज। आज बॅटिंग भारी झालंय, बॉलिंग पण मस्त झालंय। म्हणजे आज जिंकतो आपण, काय बोलता? हे परत येत आहे। मला वाटतं त्याला फेम पाहिजे। नाही यो बी पोल यो बी पोल। आज मुंग्याचा डेब्यू आहे पावसाळीमध्ये। लेंडेची बॅट लागली। तुला कसं वाटतं? तुला अपेक्षा होती का मारेल एवढा? नव्हती तशी, बॉडी बघून वाटत नाही। चांगलं करतात, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात। अनेक सारे खेळाडूंची त्यांनी मला वाटतं आय थिंक काळवाचा असेल, सतीश गुरडी बामणडुंगरीचा असेल, या खेळाडूंची त्यांनी इंस्टाला ब्लॉग बनवले। तसे आयुष ते पाहिजे, बॅटिंग चांगली केली, मला वाटतं बॉलिंग पण चांगली करेल। मॅन ऑफ द मॅच बनू शकते, मॅन ऑफ द मॅच बनू शकते। बॉलिंग दिली पाहिजे फक्त। खेळाडू आहे आयकॉनिक। यांच्या वतीने 1000चा आर्थिक पाठबळ आलाय।
त्यांचे देखील आपण सहर्ष आभार व्यक्त करूयात. करण मडवी यांची पिताश्री महेशजी मडवी आयकॉनिक खेळाडू यांच्या वतीने या स्पर्धेकरता 1000चा आर्थिक पाठवलेला आहे. ग्लोबल फुलटॉस बॉल फटका जरूर चांगला मारा खेळता देखील येता पाहायला मिळणार आहे. त्यावेळचा बॉल सायराज खेळला तर भारी केला आज मला तर वाटतं तू पहिल्या राऊंडला नव्हता म्हणून आम्ही पहिल्या राऊंड जिंकलो. सायरस मध्येच बोलला. सायराजने आज कमाल केली हो भाई. सायराजने 40 धावांची पारी खेळली आज. एक सायराजला नंबर पहिल्या केलाय. भागमध्ये. हा बाबा, चालेल मॅन ऑफ द मॅच घ्यायला यासोबत. झाला व्हिडिओ काढतो ना. चाललाय मॅन ऑफ द मॅच घ्यायला. आज भाई लेट आले म्हणून आता कशी गडबड झाली वाटतं. असं मला वाटतंय. मॅन ऑफ द मॅच आहे पहिलीच पहिली. पावसाळी मधली पहिली उजगाड आणि तस मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊयात. नेहमी चांगली कामगिरी त्याची पाहायला मिळते आणि त्याच्या बॅट मधून महत्वाच्या षडाला मोठी फटकी देखील आली. फोटो काढ. पोरं खुश आहेत आता सगळी. सायरजनी बॅटिंग भारी केले आणि बघा मॅच जिंको काय करू, चॅटिंग इम्पॉर्टंट आहे. रात्री 2 वाजता झोपलंय, आता सकाळी उठून पण चॅटिंग पाहिजे. म्हणून आज एवढं मारलंय. काल चांगलं चॅटिंग झालंय रात्री. सगळे ज्यूस बीस पिऊन आले मस्त की. तुला काय वाटतंय सायराजनी एवढं मारलं आणि त्याचा राज काय आहे? शक्ती आहे बाबा कालची. सगळ्यांना माहिती आहे. तुला आपण माहितीये का कोण? साईचा सरपंच हिरामन पोशा मुघल यांचे सुपुत्र. मोठा माणूस आहे आपल्या टीम मध्ये. हा. तुला काय बोलायचं आहे का? सर्वात मोठा सपोर्टर साईराजचा आहे. चोर बॉल बसवलं गावात. घरापासून एक एक राज कोणतं काय नाव टाकायला लागेल. टाकायला लागेल. याला विचार कसं वाटतंय सायराच्या रन बघून. हा सपोर्टरच बोलतो तू मोठा सायराजचा. तुला कसं वाटतं? मी शिकवलं. बाबा मम्मीचा बॉल आला सायरसला शुभेच्छा त्यासाठी. नाही अजून 3 राऊंड आहे. आणि त्याच्या विरोधात बेंटल असा सामना आपण टॉस करणार आहोत. पुढच्या match चा आपण toss ओ माय गॉड. लंबा मारा. बिचारा अवकालीचा चांगला केले ना तर लाईव्ह पण पूर्ण नाही आली. करायचं काय. एक मॅच झाली, ती पहिली मॅच जिंकलो. त्याच्यानंतर विचुंबे जिंकली. आता अजून या 3 मॅच आहेत ना. अजून असा जुगल येताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 3 मॅच थांबायचं. आणि आता बेंडकल आणि कोण जांभिवली ना चालू आहे. बेंडकल जांभिवली. पडत नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा दिलेत आणि 2 विकेट. मस्त उठकली त्यांनी. याच्यात ना म्हणजे बॅटिंग मध्ये एक आयुष कोंडिलकर का, आयुष कोंडिलकर म्हणून प्लेअर आहे. 17 वर्षाचा आहे फक्त. केतन मात्रेला पहिले बॉलवर विकेट घेतलेली त्यांनी. चांगला बॉलर आहे. तर बॉलिंगला बघू कशी करते. पण बेंडकलचा जुगल करत आता बॉलिंग टाकते ना, तो पण मस्त प्लेअर आहे. धाबांचा Bowling दुष्परिणाम मध्ये. पडल्या. शाबास नाहीये. 9 बॉल मध्ये अवघे 8 धावा. पुढचा बॉल आपटला बॉल. हा सामना जिंकण्यासाठी बेंडकल संघाला पहिली इनिंग झाल्या तर 44 धावा काढल्या आणि 44 धावेची आवश्यकता. जांभिवली टीमने. बेंडकलला 44 इझी टार्गेट वाटते, कारण बेंडकलची बॅटिंग पण चांगली आहे. चिरले टीमच्या बघू आता सेकंड इनिंग मध्ये काय होतं. आयुष कोंडिलकरला आपण पाहताय. आयुष कोंडिलकर प्रचंड चर्चा या क्रीडांगणाने आयुष ऐकली. त्या ताकदीचा खेळाडू देखील आहे. बॉल यार मोठा कोंडिलकर. फटका येईल का जुगलच्या पाठमधून. आणखीन एक डॉट बॉल. अजून एक डॉट. 4 डॉट आले, 4 डॉट. पहिल्या बॉल वरती चौकार Bowling आला. यार. परंतु पुढच्या 5 बॉल मध्ये चांगली बॉलिंग त्यानं दाखवली आणि निरोप. आफ्टरनून स्नॅक्स गाईज गेलेले आणायला नाश्ता. काहीच नाही बाबा, पाणी आहे. तिसऱ्या ओव्हरमध्ये जुगलची कॅच सुटली. त्याने 17 धावा मारल्या त्या ओव्हरमध्ये. आता जरा मॅच टाईट झाले. 6 बॉल 10 झाले मॅच. दोघांच क्लिअर मान केलं. आपलं मॅच आपण घोषित 2 करणार बॉल ठेवून आहोत. जिंकलं वाटतं. मस्त झाले मॅच पण. सुपर हिरो ज्यानं काढल्यात 39 हे उतरलेला बिचारा प्लेअर मोजत होता. स्पर्धा क्रिकेटच्या महासत्ताला एकत्रित करण्याचं काम अतुलजी पाटील यांनी मिळालं. आणि येत्या काही दिवसामध्ये मोठी स्पर्धा पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे.
14 डिसेंबर ते 20 डिसेंबर चल प्रीमियर लीग डे नाईट स्पर्धा आपल्याला आला का आला आयोजक राहतील. चला चौथी मॅच आता अलिबाग वर्सेस चिर्ले. चिर्लेची बॉलिंग आहे. क्रीडांगणामध्ये आज अलिबागची आयकॉन batting पहिला आहे. उरण पनवेल प्रीमियर शुभम लीग पाटील याची पण मध्ये bowling भारी. बैठक स्ट्रोक साठी तो प्रसिद्ध आहे. पहिला बॉल येणारे 12 बॉल आणि यांचा पहिला बॉल क्रॅकिंग स्ट्रोक एक समोरच्या दिशेने मारला. आयुष. चांगल्या बॉलने सीमा रिषभ पार लॉंग ऑन बॉल लाईन. आयुष आहे भाई आयुष. हा. सध्या मैदानाच्या आतमध्ये मा- कमी गतीचा बॉल समोरच्या दिशेने केलाय. लॉंग ऑफ द कॅडवे तैनात पकडलाय कॅच. 58 धावा. शेवटचा बॉल वरती 65 ला विनय. सेकंड इनिंगची सुरुवात. येणाऱ्या आगामी काळामध्ये पाहायला मिळणार आहेत. पण करण मडवी आहे खरं स्ट्राईकला. सध्या एक मोठी स्पर्धा माहिती चषकाच्या माध्यमातून करण पाहायला मडवी मिळते. स्ट्राईकला. अकू टप्प्याचा बॉल बॅकच्या रनमध्ये आलाय. त्याला पाठवून दिलाय मिड कुणाल. यावेळीचा बॉल सार्थक करतच्या बॅट मधून डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा अलिबाग 2-13. बाजूने सामना जाताना पाहायला मिळणार. वाईड. आणि, हाय चान्स आहे अजून चान्स आहे. बॉल टाकला तर एक बॉल धा. कदाचित वेगळं काहीतरी पाहायला मिळालं असतं. ब्रीडचा बॉल आणि त्याला पाठवलाय सीम हाडलक. आता चिर्ले 3 धावेशी हरली. फक्त मॅच चांगली झालेली. चांगलीशी मॅच जिंकली. लास्टचे ओव्हरमध्ये जरा कमी धावा आल्या ना. ठीक आहे. चांगली लढत. आता अजून एक मॅच. त्याच्यानंतर मग आपला लॉट सेल समजेल कोण कोणाला बाय भेटला आणि कोण कोणाशी खेळणार आहे. हिरो याला खेळायला नाही घेतला. या इथं प्रॅक्टिस करतोय. दाखवत आहे ना. चायला मला नाही घेतलं तुम्ही. रोज प्रॅक्टिस करतोस का तू ग्राउंडवर? हा तुला घेतला का नाही? घेतला का नाही मी जरा अनफिट. हो. चला सावले टीम टॉस सावले संघाने जिंकला. निर्णयाच एक मैदानाच्या आतमध्ये जा. हा आपण उतरलेलंस ना तू ग्राउंड बॅटिंग मध्ये. करत असाल तर मोह संघ फिल्डिंग साठी जाईल. चला फक्त निर्णय सांगा. जाऊन दे काय नाही. चल पुढच्या मॅचला गेलशील. फिल्डिंग धस्सा मारेल बोलतोय ह्यो. फिल्डिंग करतात. मोह संघाला बॅटिंग करायची आहे. पहिले फेरीची लास्टची मॅच मोहो वर्सेस सावले. किरण पवार अक्षय पवारची सावले आणि सूर्या मस्करची मोहो. पहिल्या षटकामध्ये दाखल ही होत पण आहेत. tight match आहे. बघायला ही पण मजा आहे. षटकामध्ये दाखल. बॉल विवेक यांचा राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल आपटलाय. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मिळाला. आपटला बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑन बाउंड लाईनच्या सुरुवातीच्या 2 बॉल मध्ये 14 शॉट यार. फुल टोल वसूल केलाय. कॅप्टन टॉस जिंकले. कॅप्टन काय घेणार मग? यो अनलक्की आहे आज रन मारला आज ना. चाललंय बाबा. आज चाललं आज काही बोलू शकत नाही. आज बॅटिंग चाललंय तर ऐकत नाही कोणला. स्कोरबोर्ड वरती सोडल्या जात आहेत. चांगला बॉल अपील केले परंतु डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 4 ओव्हर मध्ये 49 आवाज वाटला धावा ना. केल्या. पॅकर साईचे पॅकर मार केला नाही यांना. हा का. सुरुवात पहिला बॉल. चला 50 ला विन. रोहित यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट अक्षय पवार विरोधात. पहिलाच बॉल. पहिला बॉल समोरच्या दिशेनं स्टेट चौका. ड्राईव्ह. 17 बॉल 34 मॅच. आणखी एक फुल टॉस बॉल. फटका 28 आवश्यकता 16 बॉल मध्ये. इथे देखील फटका चांगला. टाळ्यांचा गजर करत आराम करतात बरं दमल्या. कंटाळा आला का रे एवढे टाइम थांबून? हा त्यांना काय काम नाही धाम नाही त्यांना बरंच वाटणार आहे. तुला बरं काम आहे. तू मेरे से प्यार करते की नाही. हे प्रायव्हेट गोष्टी बाहेर निघतात. हे नाही. अंतिम षटक आहे. फुल टॉस टाकलाय. सहज मारलाय फटका. बॉल 9 धावा. पुन्हा एकदा त्या स्टाईलनं फटका खेळला. लॉंग ऑफ बाउंड लाईन. ओके 11 बॉल मध्ये 38 काढल्यात. 3 धावेची आवश्यकता आहे. बॉल चाललाय बाउंड लाईनचा वेध घेत. क्षेत्ररक्षक पलटायत बॉलच्या चौका. दिशेनं. आणि तो बॉल मिस्टेक. बॉल सीमा पार. सामना जिंकला. Match 9 चेंडू finish. शिल्लक ठेवून चला, आता हार्दिक आपली match. अभिनंदन. दुसरीकडे पेंट पण
टॉस करण्यात भाऊ आला देते आणि आपल्याला. टॉस जिंकला दिलदार आहे दिलदार बिंदास मी मारील त्याला लय भारी बॅटिंग लय भारी बॅटिंग फिल्डिंग करायची नाद केला दोघावीच काढल्या आणि ते मॅच आता ओपनर्स बॅटिंग घेतले टॉस जिंकून 3 ओव्हरची मॅच आहे कारण आता म्हणजे दुसरी फेरी चालू होईल एक जिंकलेल्यांचे चालू होईल विसुंबेला हे भेटलंय बाहेर भेटले कारण त्यांनी सगळ्यात जास्त 80+ धावा मारलेल्या म्हणून आता आपली लागले भेंडखलची जुगल करत त्यांची टीम 3 ओव्हरची मॅच पटापट होईल सलामीचे खेळाडू देखील खूप सोयीची दाखल होताना match. मिळतात मैदानाच्या आतमध्ये त्याची तेवढीच महत्त्वाची पाहायला मिळाली यावेळीचा ball शॉट यार 2 धाबा देखील मिळाल्या गेल्या कॅच सोडल्या तर अनिकेतची आता मारायला पाहिजे पाहिजे त्याच्या आतमध्ये अनिकेत मोकल करत असताना यावेळीचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन बाउंड्रीच्या पलीकडे आपण सहर्ष स्वागत करूया शॉट यार नो लुक फटका थोडंसं महागडं पाहायला मिळतं आणखी एक फटका कम ऑन पब्लिक मोठा फटका मिळतील सगळी खुश आहेत बाई काय बॅटिंग चालली अनिकेतची एक नंबर पहिले जुगल आले आपण जुगल करत यांना पाहू शकता जुगल करत स्वागतच केलं आशिष मोकलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर पब्लिक खुश आहे सगळी मारतात जो उतरते तो मारताय एक नंबर जुगल आला आणि जुगलचं 7 चेंडू मध्ये पाहायला मिळालं अजून एक सिक्स पाहायला मिळतोय अजून एक 4 बॉल 4 यो दुसरा बॉल लॉंग ऑन बाउंड्री 5 बॉल 5 सव्वा का येऊन दे स्पर्धा पाहायला मिळते चैतन्य पाटील आणि करण मडके यांच्या माध्यमातून संघ जाऊन पोहोचले 59 च्या घरात मी मारतोय आता माझी वारी नाही बसला नाहीये 20 शेप मध्ये फटका खेळलाय टाकली शेवटच्या बॉलवर गेली की सुटला पण 5 मध्ये अनिकेत आणि आशिष एक अँगल आशिष थांबणार नाहीये 7 बॉल आणि त्यामध्ये 6वा षटकार आशिष मोकल ऑन फायर बॅटिंग आता इंटरेस्टिंग मारून सगळी भाऊ रुमालची जातोय का झाले असतील आपल्या नुसतं 6 चौक का नुसतं 6 चौक बारिश आलेली म्हणजे पाऊस नाही पडला पण 6 चौक्याचा पाऊस पडला कशाशी तरी ग्राउंड भिजला पाहिजे तो पाऊस नाही पण ह्यो पाऊस पडला काहीतरी पडला मेन म्हणजे भाऊनी बार बॅटिंग केली ना 5 बॉल ते 5 झालं मारला नंतर दुसरी ओळी पण मारलं हा ना एक नंबर बॅटिंग चला आता 74 का 75 काहीतरी झाले पण 3 ओव्हर मध्ये जाम धावा झाल्या ना इनं पासू शकतात बॉलर चांगली बॉलिंग केली मग फिक्स जिंकलो पुढच्या फेरीमध्ये परत टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न पाहायला मिळाला चेंडू थोडासा कट करण्याचा प्रयत्न चेंडूची बॅटची रिडिंग एज पाठीमागची दिसते चेंडू जाताना पाहायला मिळते सिंगल ड्रेस कम्प्लीट साईचा देखील मोठा वाटा पाहायला मिळाला आणि यामध्ये अनेक मोकल आणि देखील मोकल हे महत्वाचे घटक पाहायला मिळाले भविष्य आले भविष्यासमोर उत्तरार्धामध्ये त्या लाभांचा पाठला करण्यासाठी देखील षटकाराची भाषा बोलायला लागणार आहे ही बॅगेतली टाकलाय बॉल टाकलाय त्याला पाहायला मिळतोय धावपणा धावायला गेली येणारी 12 बॉल जिंकण्यासाठी आणखी 5 धावांची गरज 12 बॉल 5 धावांची आणखी गरज देखील मोकल 43 धावा देखील दिल्या एपी अक्षय पवार या क्रीडांगणामध्ये 6 बॉल रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये एक मोठी स्पर्धा अनुभवायला मिळते आशिष पाहायला मिळाले त्यांनी देखील जिंकला पहिली पिच कशी वाटली तुला बॅटिंग करायला आणि पहिला बोल ना यार लास्ट काय एवढा
तुला असतं तुला असतं चला मिशिमी टीमची संघनायक आपण लगेच तुमचे आहे ना आता झाला टॉस पण जिंकला हाय शपथ काय बरं आता? आहे. जवळचे जवळ मारायचे 100 का बॉलिंग घ्यायची परत द्यायचे 100. बघ मी सांगते आज येऊ दे नको लेट करू आज येऊ दे केस नंतर टाकू आपण चौदा धावा आपल्याला पाहायला मिळतात. आज एक प्लेअरची गेस दे सॅम्पल हा एक सॅम्पल येऊ द्या गेस द प्लेअर येऊ द्या आज कोण आहे तो माहिती नाही आज बॅटिंग चाललंय आज टाकायला लागेल आणखी एक चेंडू डॉट आहे त्याला पाहायला मिळाले. बाकी 2 मध्ये 40 बलमाच्या नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये त्याला सगळी पाहायला मॅच मिळतील. बघायला आले आता कोण नव्हता पण अक्षय पवार ग्राउंड मध्ये आले म्हणजे पब्लिक बघा नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. नवीन नवीन मस्करी public. करतोय बोल आणि आता 40 धावांची आणखी गरज. जामच टिंगली ना. अपुल कपायचा बॉल होता समदिशेच्या दिशेने खेळायचा पण येत 20 मध्ये खेळला पुण्यामध्ये बॉल तिकडे- तिकडे पॅव्हलियन तुमचं तिकडे. सीमारेषा पलीकडे देखील जाताना पाहायला मिळाला. शेवटचा एक ए बाबा तुझंच पण फॅन माझे फॅन जवळ आले. ऑटोग्राफ घेऊन आलाय जी मॅच जिंकलो ही पण आता आणि चौका सोडला पाठीमागा येतो यो तो बोलता मला बॅटिंग नाही दिली मी बॉल सोडतोय काय बॉलिंग बॉल हा मुद्दाम सोडलंय बॅटिंग बॉलिंग भेटली म्हणून कॅप्टन बेसवायला पुढच्या मॅचला खेळू नको याला काय बाबा चला आता परत सावले आणि विचुंबे नाही विचुंबे आहे गेले ना ही झालं माझी चार्जिंग फुल झाली. ओके सावले आणि कोण आहे सावले आणि अलिबाग ही मॅच याच्यानंतर परत मग ज्याच्या जास्ती धावत तो याला ना म्हणजे बाय ना आता आपण एक जाऊन जिंकलो की गो टू फायनल सेमीला डायरेक्ट एक नंबर लेट्स गो बोल काय मॅच पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती रन्स मिळणार नाही. या मॅच मधून जो जिंकल तो म्हणजे आजच्या दिवसासाठी जे टॉप 3 आहेत त्याच्यामध्ये जाईल आणि ऑलरेडी विसुंबेला बाय भेटलेली आहे म्हणून साई आणि याच्यामधून जो जिंकल त्याच्यातून जास्त हायस्ट स्कोर असेल तो परत त्याला बाय भेटेल शॉर्ट या मृणाल वसुलकरचा आक्रमण पटक्याची फलंदाजी नेहमी पाहायला मिळाली. Shot यार. समोरच्या दिशेनं विषयमध्ये डान्सिंग डाऊन द ग्राउंड. तुला काय वाटतंय किती धावा मारतील तुमचा प्लेअर सांग ना बाय एवढं काय असतं काय 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 कधी कधी Shot यार. ओळखली लाईन पटका चांगला केलाय. एफर्ट काय प्रयत्न दाखवले खेळाडूंना एका हाताने बॉलला थांबवला आतमध्ये ढकलला बॉलला फिरून मारलाय मागच्या दिशेला फाईन लेगला चाललाय बॉल क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी केली आहे. चला सेकंड इनिंगला सुरुवात 59 पाहिजे 3 ओव्हरमध्ये अक्षय पवार आणि किरण पवार पहिला बॉल वाईट शॉट यार ह्यो मगाशी लास्टच आता बॉलिंगला आले चान्स बनवलेला बिचाऱ्यांनी फिल्डरची साथ नाही भेटली बघू चला परत अगेन्स्ट अक्षय पवार ओ बॉल प्रिन्स येते बॉलिंगला लागोपाठचं 2 बॉल चांगलं काढले अक्षय पवारला डॉट बॉल काढले चला परत मॅचला आपण सुरुवात करतो पुन्हा एकदा विद्युत खंडित झाला होता पुढचा बॉल कॅचची संधी आहे महत्वाची विकेट लॉंगऑफचा खेळाडू सरसावलाय पकडलाय कॅच 11 चेंडू आणि 44 आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी गोलंदाज तयार पुढचा बॉल अर्ध्या खेळपट्टीवरती आपडलाय अप ट्रॅकर बॉल पूल केलाय बॉल अर्धेच बॅटिंग पाहिजे. करतोय Shot यार. आणखी एक चांगला फटका कमी गतीचा बॉल 9 बॉल 32. किरण पवार सामना जिंकून देतील का वेगवान बॉल मागच्या दिशेनं नो चान्स तिकडे अडवल्या fielding. 9 चेंडू आणि 31 धावा आणखी एक टप्पा बॉल आपला टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो हे सांग शॉर्टपिच बॉल गॅप मध्ये शेवटचे 6 चेंडू हे 6 बॉल सांगतील पहिला बॉल डॉट पहिला बॉल प्रचंड वेगवान 5 बॉल चेंडू 19 स्ट्राइक मिळणार नाही या दोन्ही एंडनं तुम्हाला स्ट्राइक 19 धावेची आवश्यकता
आणखी एक वेगवान बॉल आता स्ट्राईक साठी किरण निघालाय आणि भेटली इथून 18 धावा 4 बॉल 18. समीकरण या मॅच मध्ये पहिला फुल टॉस दिलाय. फटका चांगला आहे. मोजून मोपून मारलेला फटका. 3-12. 3 Wide बॉलची आहे. आवश्यकता. तेच ठरणार बॉल. 1 बाउन्स. निघला. 2 बॉल 12. दोन बॉल 2 बॉल 2 6. बॉल यार चांगला बॉल फ्लिक केलाय. मागच्या दिशेने बॉल चाललाय. अडवला. शिखराचे कडक यार. प्रयत्न. शॉट यार. षटकार जरूर मारला किरण यांनी. पॉइंट टू सामना. 6 धावा. अलिबाग जिंकली ती मॅच आणि जसं आपण बोललेलो का ज्यांचा हायेस्ट स्कोर होईल त्यांना म्हणजे पुढे जायला लागेल. मग साईचा हायेस्ट स्कोर होता, आपल्याला बाय भेटली आणि विचुंबे आणि आता अलिबागने चालू आहे. तर हे मॅचमध्ये बघायचं झालं ना तर अलिबागने परत चांगली बॅटिंग केली आणि विचुंबेला थोडंसं बॅकफुटवर ठेवलंय. पण बघू काय पण होऊ शकतं, क्रिकेटचा केलाय म्हणून थांबू आपण. आणि या मॅचमधून जो जिंकल तो बघा काय शॉट मारलाय यार. अविनाश पाटीलला नवीन खेळाडू दाखल मॅचमधून झालाय जो आणि जिंकल तो साईची पहिलाच खेळेल आणि मग बॉलमध्ये ती उत्कृष्ट मॅच जो षटकार. जिंकल तो जाईल सरळ टॉप 5 ला. म्हणजे एक ट्रॉफी लागू होईल याच्या नंतरची पुढची मॅच जिंकल त्याला. लास्ट का बाई खर्च केला पण तो 11 धावा. आपली जाल काय टॉप 5 मध्ये? मिळाली स्कोर हा? करायला एक. टॉप 5 मध्ये जाईल का आपली टीम? 43 धावेचं जाईल. समीकरण. पार्टी ना मग तुझ्या घरची गेल्यावर 43 धावा. भाऊच्या घरची. फिरून चला मग आता अलिबागने ती मॅच जिंकली. आता याच्यानंतर साई वर्सेस अलिबाग अशी मॅच असेल. 3 ओव्हरच असेल ती पण. आणि याच्यातून जो जिंकल तो मग टॉप 5 ला जाईल. अनिकेत गेले आता टॉसला. अलिबागचा कॅप्टन पण झाला आणि अलिबाग म्हणजे सगळीच्या सगळी यंग पोरं जशी साईची आपण बघत आहात तशीच अलिबागची पण सगळी यंग पोरं आहेत, पण जाम भारी केली आणि ती. आणि आता टफ कॉम्पिटिशन राहील कारण दोन्ही टीमा चांगली परफॉर्मन्स करून या स्टेजपर्यंत पोहोचल्या. आता बघू काय होतं. टॉसला गेले अनिकेत. हे बघा मृणाल वर्सोलकर ठरलाय सामनावीर. चाललंय. त्यांचा कॅप्टन पण झालं थोड्याच वेळात आणि लगेच टॉस होईल आणि 39 मॅच धावा. मागच्या मॅच मध्ये देखील असंच होतं. पोरं एक्साइट झाले. वेगळी एंट्री घेतात आता. आता साईने बॅटिंग घेतली आणि अलिबागची आहे बॉलिंग. 3 ओव्हरचीच आहे. थोडं चलत चालू होईल मॅच. लास्टची मॅच आजच्या दिवसाची. टॉप 5 मध्ये जाणार आज पहिला संघ कोण आहे ते समजणार आहे थोड्या वेळातच. नवीन ब्लॉगर, अपकमिंग ब्लॉगर. साई संघ येणार की अलिबाग संघ येणार? हा. मग मला तर वाटतं की साई संघ येणार का साई संघाचा परफॉर्मन्स फिक्स आहे. साईसाठी बघ प्रेक्षक कुठून घनसोलीवरून आले. आपल्या भावानी काल 25 धावा खाल्यात, आज 6 धावा देतो. बेन स्टोक्स का फॅन बेन स्टोक्स आता रिटायरमेंट घेणार आहे. आता 1 महिन्यात रिटायरमेंट आहे का तुझी? जाणार आहे. टेस्ट मध्ये रिटर्न तिकीट काढलं. अरे तिथे करंटची पॅन्ट आहे तिथे. लास्टची मॅच आहे. काय बोलतो कोण जिंकेल? नाव आहे मृणाल वर्सोलकर. ज्याला सध्या तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अलिबागचं फ्युचर अलिबाग सकाळपासून थोडासा शांत आहे ना. एक मॅच चांगला गेला, एक मॅच तेवढा पटलावर चांगला एक वेगळी गेला. ओळख निर्माण करून देणारा मृणाल आणि त्याच्या विरोधात आहे आता अनिकेतचं पाटल. हे पाटल चांगलंच चर्चेचं राहील. 18 बॉलची मॅच. प्रिन्स दाखल झालाय पहिल्या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. 3 ओव्हर मध्ये 50. पहिला बॉल. होय. बॅटिंग जामच चांगले प्लेयरने केले पण बॉलिंग मध्ये ना प्रिन्सने एकदम चांगली बॉलिंग केली. चंबीतच केलं. पहिला बॉल डॉट काढला अनिकेतच्या विरोधात. ब्लॉकिंगला जरा लास्ट होता पण बॉलिंग चांगली केली त्यांनी. कमी गतीचा बॉल. इथे देखील लाईट काय बॉलिंग करतो यार. 4 बॉल मध्ये बॅट मधून एक पण धाव त्याने खर्च केली नाही. सगळे आपले म्हणजे डॉट बॉल्सच काढल्यात फक्त लेग बाय आणि घेतला धाव घेतली. नियंत्रित टप्प्यावरती टाकले. एक नंबर बॉलिंग चांगली करतो बॉलिंग करतात प्रिन्स. यो पण डॉट बॉल म्हणजे लागोपाठचे 5 डॉट बॉल आपण पकडू शकतो. एवढी चांगली बॉलिंग केली प्रिन्सने. विकेट किपर आणि गोलंदाजाचा चांगली चषकातला. मेडन बॉल मारला. फुल टॉस आला, बॉल. last ही ball चुकी वर केली six आला. प्रिन्सनं. शेवटचा बॉल आशिष मोकल. भाऊच्या बॅटला लागला का घेतो तो जातो तो बाहेर. भारत पहिल्या षटकाचा छोटा मोठा नाही मारत. पहिल्या षटकाच्या अखेरीस मध्ये फक्त 7 धावा. आता नवीन बॉलर आयुष. दुसऱ्या षटकामध्ये राऊंड द विकेट आलाय आयुष. चाल गेला. अनिकेतसाठी बॉल. मागच्या 5 का महत्वाची आहे. आता किती बॉल तो खेळेल. अजून एक. Inside out पटक्या चांगल्या. मागच्या टॉपिक वरती राहिला. महत्वाची सफलता 2 मार्करकडे जातील. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवला बॉल. क्षेत्ररक्षक 7 धावा आल्या. इथे देखील यॉर्कर बॉल मागच्या दिशेने चाललाय. लॉंग स्टॉपला सिंगल मिळू शकते. एकच धाव फलकावरती. अंतिम षटक आहे. डेथ ओव्हर मध्ये 2-3 मोठे फटके यायलाच हवेत. फिरून खेळलाय पटका. गॅप मध्ये चाललाय. चेस मोठी आहे. तिकडे फाईन लेगला चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून खेळाडू प्रयत्न त्याने दाखवलेत. चांगली फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या.
शेवटचा बॉल बाउंड्री आली तर 30 बनते. बॉल चांगल्या विकेट किपरला बीट केलाय. मागच्या दिशेने चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पलट्यात एक सिंगल पूर्ण. पहिली इनिंग झाली, बॅटिंग पाहिजे तशी नाही झाली, फक्त 27 धावाच बनल्यात. लागोपाठचे एक वेळेला असं झालं होतं का 3 6 आलं होतं, पण नंतर अनिकेत आऊट झाला आणि मग एक पण बाउंड्री आलीच नाही. पण अजून पण असं बोलता नाही येणार का अलिबागसाठी थोडासा अपर हँड असेल, कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही होऊ शकतं. आणि साईची बॉलिंग पण चांगली आहे. अनिकेत झाला, करण झाला आणि आपल्या सायराजनी पण चांगली बॉलिंग केले. तो लेफ्टी आहे बेन स्टोक्स, तो पण चांगली करू शकतो. पण बघू आता काय होतं आहे. 27 धावात 28ला विन असेल. 3 ओव्हरची मॅच आहे. ॲक्शन, ब्रिंग इट ऑन. भारी बॉलिंग करतस रे तू. पास कर रे बाबा, पास कर. एवढं काय असतं का? मला सांग कसं वाटेल. नाही मला सांगा, पहिली मॅच मृणाल एवढा शांत होता, कसं वाटतं तुम्हाला? पहिल्यांदा एवढं शांत पहिल्यावर चांगलं लागलं ना त्याला. पहिल्यांदा एवढं शांत एवढंच आहे की त्याला आशा नाही लागली बॅटिंगची. आम्हाला काय गळ टाकले, फक्त मासा यायचं बाकी. 3 ओव्हरमध्ये 28 धावा डिफेंड करायचे आपल्याला आणि अनिकेतनेच पहिली ओव्हर घेतले. चला मॅच ऑन. चांगली गोलंदाज. 3 मॅच मध्ये मृणाल मॅन ऑफ द मॅच होता. 3 मॅच मध्ये मृणाल मॅन ऑफ द मॅच होता. कमी गतीचा बॉल पिक केला, लाईन ओळखली, फुल टॉस मिळाला. नाही सोडत आधी लोक. वसूल करणारा प्रति उत्तर देत असताना अनिकेतच्या विरोधात आला पुढचा बॉल घेऊन अनिकेत थांबला आणि त्याच्यानंतर मारला. कॅचची संधी आहे, पुन्हा एकदा तोच खेळाडू पोहोचला बॉल पर्यंत, आता पकडलाय कॅच. आला आवाज आला तो आलाय. सध्या चर्चा सुरू आहे अनिकेत आणि त्याला ठाऊक आहे कॅच. बॉलर निक्कू कामगिरी 12 मध्ये 14 पाहिजे. उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये निखिल देखील करताना पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल उंच गेला आणि तेवढाच लांब देखील सीमारेषा पलीकडे. जागेवरून मारलाय आणि या स्पर्धेमध्ये 100हून अधिक धावा वसूलसाठी 100हून अधिक धावा या स्पर्धेमध्ये मृणालच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाल्या. 100+ झाल्या पूर्ण टुर्नामेंट मध्ये. सिरीजला 1 नंबरवर असेल गडी. फक्त 2 धावेची आता आवश्यकता. पहिल्या नंबरच आहे तो. अजून कोण आहे? पहिला दिवस आहे आजचा. 103 धावा मृणाल वर्सोलकरच्या बॅट मध्ये. शॉट यार. सामना संपवला. षटकार मारला मृणालनं. 109 धावा या स्पर्धेमध्ये मृणाल वर्सोलकरच्या बॅट मधून आल्या आणि सुपर खुश आहे गडी जिंकून. युबी स्पोर्ट्स अलिबाग संघ दाखल झालाय. हार्दिक अभिनंदन युबी स्पोर्ट्स अलिबाग. आपण मॅन ऑफ द मॅच घोषित करणार आहोत. मॅन ऑफ द मॅच. मस्त झाला गेम, पण अलिबागचा त्यांच्यापेक्षा चांगला झाला. बॉलिंग पण चांगली होती त्यांची, बॅटिंग पण चांगली होती. असं वाटलेलं का आम्ही एकच काम चांगलं केलंय, बॉल जाम घेतलं. त्यांचे मृणालची पहिलेच बॉलला कॅच उडालेली, पण ती पकडता नाही आली आणि मग तिथं सगळी मॅच खेळली असं बोलू शकतो आपण. ते झालं तर झालं. 6 धावांचं षटक प्रिन्सला हाताळलं. त्या कारणाचं आपण प्रिन्सला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देत आहोत. कम ऑन प्रिन्स. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीला आपण प्रिन्सला सन्मानित करूया. शेवटच्या मॅच चालेल. चला भेटू पुढच्या मॅचला. आता मॅच हरली पण मॅन ऑफ द मॅच भेटला. खुश आहे बोऱ्या, खुश आहे. चालेल चल. हो फायनलला गेल्यात. फायनल नाही म्हणजे टॉप 5 सुपर 5 मध्ये गेल्यात सगळी अलिबागवाली. फोटो 1 मिनिट. ओके हे थांब ना, त्याचा फोटो काढ. हे प्रिन्स आहे, प्रिन्स. अरे राणा, अरे फोटो बघतो. फोटो प्रिन्स बोकाडे, अलिबाग एक्सप्रेस. जैर कालिया. थांब 1 मिनिट. अलिबागचा जैर कालिया. ओके. शाबाश रे, वेल प्लेट. तर मग असा होता आजचा दिवस. जाम मोठे मोठे प्लेयर आपल्याला बघायला भेटलं, कारण किरण पवार, अक्षय पवार त्यांची सावली टीम आलेली. बेंडकल पण एक चांगली टीम होती, विचुंबे पण चांगली टीम होती. आणि असे बरेच असे टीम आपल्या समोर येतात का, म्हणजे जे मी पर्सनली बघितलं नाहीत, पण आता त्यांचा म्हणजे ग्राउंडवर समोरून खेळ बघतो ना, तर समजते का म्हणजे उरण पनवेलमध्ये पण जाम भारी भारी टीम आहेत आणि ती बघायला एकदम मजा येते. पण
उरण पनवेल सोडून अलिबागची ती टीम होती ज्यांनी उरणमध्ये येऊन इथं आपल्या चिरलेला येऊन त्यांनी ती मॅच जिंकली आणि आपला आता टॉप 5 मध्ये त्यांची जागा बनवली आहे. टॉप 5च्या मॅचला बहुतेक आलो तर येऊ आपण किंवा नाही येणार, पण त्यांची मॅच बघायला मजा येईल आणि त्यांनाच फुलशी आपला सपोर्ट असेल. चला मग आजचा व्लॉग इथेच एंड करूया. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.